श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या लीला अपार होत्या. त्यांच्याकडे अशी अपार आत्मशक्ती होती की भक्तांच्या मनीचे दुःख ते जाणून घेत होते. नारायणराव नावाचे एक अधिकारी स्वामींचे भक्त होते. त्यांचा पूर्ण परिवार धार्मिक होता, परंतु स्वामींवर त्यांची श्रद्धा कमी होती. त्या सर्वांच्या मते स्वामी म्हणजे नुसते एक मनुष्य आहेत, ते कोणी देव नाहीत. एकदा नारायणराव स्वामींच्या भेटीला जातात व आशीर्वाद घेऊन माघारी फिरतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येते की स्वामींना भेट म्हणून आणलेली शाल ते द्यायला विसरलेत. तेव्हा ते रस्त्याने जात असताना गौराबाई नावाची स्वामींच्या भक्ताने नारायणरावांना अडवले. ही गौराबाई म्हणजे दुसरी तिसरी सुंदराबाईच. तेव्हा तिने नारायणरावांना हटकले, स्वामींना काही द्यायचे होते का आपणास? मी देते, मी चालले आहे स्वामींकडे. तेव्हा नारायणरावांनी आपल्या जवळील शाल काढून गौराबाईंकडे दिली व स्वामींना आठवणीने द्या म्हणून सांगितले. परंतु गौराबाईंनी नेहमीप्रमाणे ती शाल स्वामींना दिली नाही. त्या दिवशी नारायणरावांना बाहेरगावी जायचे होते म्हणून ते लगबगीने घरी गेले व जाण्याची तयारी करू लागले. परंतु त्या दिवशी किंक्रांत होती म्हणून नारायणरावांची आई त्यांना जाण्यापासून अडवत होती. परंतु नारायणराव आईला लगेचच म्हणतात, आई, स्वामींच्या सेवका नाही भयचिंता. स्वामी बरोबर असताना कसली चिंता, कसली भीती ग. तसं ते बाहेरगावी जाण्यास निघून जातात. इकडे स्वामींनी शेकोटी पेटवलेली असते व शेकोटीसमोर शेकत बसलेले असतात. त्यांना खूप थंडी वाजायला लागते. भुजंग व चोळाप्पा स्वामींना थंडीने कुडकुडलेले पाहून घोंगडी पांघरायला देतात, पण स्वामी ती घेत नाहीत. तेवढ्यात ते गौराबाईला आवाज देतात व म्हणतात, नारायणने दिलेली शाल घेऊन या, मला थंडी वाजत आहे. स्वामी रागावलेले आहेत हे गौराबाईला समजते. ती पटकन शाल घेऊन येते व स्वामींना देते. स्वामी नारायणरावांनी दिलेली शाल मायेने पांघरून घेतात. तिकडे नारायणराव रस्त्याने जाताना काही वाटसरू त्यांना रस्त्यात अडवतात आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील पेटी हिसकावून घेतात व त्यांना काठीने रक्तबंबाळ करून तेथे सोडून जातात. तशाच अवस्थेत ते स्वामींच्या नावाचा जप करत रस्त्यावर पडून राहतात. त्यांच्या बाजूच्या रस्त्याने दोघे पोलीस जात असतात. तेव्हा एक मुस्लिम व्यक्ती तिथून जाताना नारायणरावांना जखमी अवस्थेत पाहून पोलिसांकडे धावत पळत जातो व तेथे एक मनुष्य जखमी अवस्थेत पडला आहे हे सांगतो. परंतु पोलीस त्याला आम्हाला वेळ नाही म्हणून तेथून निघून जातात. तसे थोडे अंतरावर गेल्यावर पोलिसांना अजून एक वृद्ध मनुष्य भेटतो. तेथे एक जखमी मनुष्य पडला आहे, त्याला मदत करा म्हणून सांगतो. परंतु तरीही पोलीस त्या वृद्ध मनुष्याकडे दुर्लक्ष करतात व पुढे निघून जातात. काही अंतरावर गेल्यावर प्रत्यक्ष स्वामी त्या पोलिसांपुढे उभे राहतात. तेव्हा स्वामींचे तेज पाहून पोलीस जागेवरच थांबतात. तेव्हा स्वामी त्यांना सूचना करतात की जखमी मनुष्याला मदत करा. तसं स्वामींना नाही म्हणायची हिंमत त्या पोलिसात नसते व ते लगेचच धावत जखमी अवस्थेत पडलेल्या नारायणरावांकडे जातात. त्यातील एक पोलीस अधिकारी नारायणरावांना ओळखतो व मदत करत वैद्यांकडे घेऊन जातो. पहिल्या दोन व्यक्ती हे दुसऱ्या तिसऱ्या कुणीही नसून प्रत्यक्ष स्वामी होते. तसे नारायणरावांची प्रकृती हळूहळू सुधारते. आई म्हणते, काय मिळालं स्वामी स्वामी करून? जाऊ नको म्हणून सांगत होते किंक्राती दिवशी, ऐकलं नाही. कुठे होते तुझे स्वामी? परंतु आईच्या बोलण्याने नारायणरावांनी स्वामींवरील आपली भक्ती ढळू दिली नाही. काही दिवस लोटल्यानंतर ते पोलीस अधिकारी नारायणरावांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी येतात. तेव्हा ते नारायणरावांना म्हणतात, तुम्हाला मला दुखापत झालेली सूचना कुणी दिली? तीही एवढ्या सामसूम किंक्रातीच्या रात्री. त्यावेळी ते पोलीस म्हणतात, आम्हाला सुरुवातीला एक मनुष्य व नंतर काही वेळाने एक वृद्ध मनुष्याने ही सूचना दिली, पण आम्ही त्यावेळेस ते टाळले होते. परंतु काही वेळातच एक तेजस्वी पुरुष तेथे आले व त्यांनी आम्हाला मदत करायची सूचना देऊन लगेचच तिथून निघून गेले. त्यावर नारायणराव म्हणाले, ते कसे दिसत होते त्यांचे एक चित्र तुमच्या माणसाकडून रेखाटा. त्यावर पोलीस अधिकाऱ्याने लगेचच आपल्या माणसांना बोलवून चित्र रेखाटायला सांगितले. तसे त्या माणसाने जे चित्र रेखाटले ते पाहून नारायणराव गहिवरून गेले. नारायणरावांचे डोळे भरून आले. ते पटकन म्हणाले, माझे स्वामी आले होते हो मला वाचवायला. तुम्हाला मला वाचवायला सांगायला. तसंच नारायणरावांनी डोळे मिटून स्वामींना नमस्कार केला. त्यांच्या घरच्यांना देखील स्वामींच्या रूपाची प्रचिती आली.
परंतु त्यांच्या आईच्या मनात येते, मग स्वामींनी हा अपघात का टाळला नाही. तितक्यात स्वामी तेथे प्रकट होतात व म्हणतात, अरे तुम्हाला काय वाटले, आम्ही मनुष्य आहोत म्हणून आम्ही काही करू शकणार नाही. अरे भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची काळजी असतेच. नारायणच्या नीतीत मारहाण होतीच. आम्ही नियती बदलू शकत नाही, पण भक्तांची यातून सुटका कशी करावी याचं धोरण मात्र आम्ही ठेवतो. अरे खुद्द प्रभू श्री रामचंद्रांना आपला वनवास चुकवता आला नाही, तसा त्यांनी प्रयत्न देखील केला नाही. नियती स्वतःच्या कर्माने बनलेली असते, तिला चुकवता येत नाही. पण त्या नियतीच्या फेऱ्यातून आपल्या भक्तांना कसं सोडवायचं हे मात्र आम्ही जाणतो व भक्ताचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. यांच्याकडेच आमचं लक्ष असतं. स्वामींचं बोलणं ऐकून सर्वांनी स्वामींना नमस्कार घातला व स्वामींचा जय जयकार केला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आजची स्वामी भक्तीची कथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत धन्यवाद.